रोजगार मेळाव्याचं आमंत्रण आलेलं आहे का? हो, अजून तरी नाही मला आमंत्रण आलेलं. अजून तरी या क्षणापर्यंत मला आमंत्रण आलेलं नाही. कारण ज्या संस्थेच्या प्रांगणाचा कार्यक्रम होतोय त्या कार्यक्रमाची विश्वस्त नाही, विश्वस्त नुसती मी नाहीये. विश्वस्त तुम्ही आहात, साहेब आहात, तर तुम्हाला साहेब फाउंडर आहेत त्या संस्थेचे. साहेबांनी विद्या प्रतिष्ठान सुरू केलेलं आहे. आजही साहेब त्या विद्या प्रतिष्ठानचे आजही ते चेअरमन आहेत. आणि ह्या राज्यात देशात जे जे प्रधानमंत्री वगैरे येऊन गेले ते सगळे आदरणीय पवार साहेबांच्या आमंत्रणानेच त्या संस्थेत येऊन गेले. आजही स्वतः साहेब ती संस्था बघतात. तुम्हाला माहिती आहे, तुम्ही किती वेळा इंटरव्ह्यू बघितलाय साहेबांचा? प्रतिष्ठानची परमिशन घेतली आहे का? ते नाही बाबा मला माहिती. ताई, तुम्ही जर कार्यक्रमाला बोलवलं तर जाणार का? अर्थातच. या राज्याचे एक मुख्यमंत्री आणि 2-2 उपमुख्यमंत्री येणार आहेत. मी स्वागत करायला जाणारच. मी या भागाची लोकप्रतिनिधी आहे. माझी नैतिक जबाबदारी आहे. अतिथी देवो भव असे संस्कार माझ्यावर झालेले आहेत. आमंत्रण आलं तर मात्र ते बघूया ना. अजून अतिथी देवो भव, माझ्या घरी जे जे येतील त्यांचं मनापासून मी स्वागत करीन. हे माझ्यावर झालेले भारतीय आणि मराठी संस्कार आहेत.